दादा, मला मनोहर सुगंधीचं केशर अष्टगंध द्या ना. हे घ्या ताई. दादा, हे नाही, मनोहर सुगंधीचं अष्टगंध. हेच आहे, 5 रुपये याच्यात कमी द्या. नाही दादा, मला मनोहर सुगंधीचं ओरिजिनल अष्टगंधच हवंय. बर, काय हरकत नाही. हे घ्या ओरिजिनल. बस. थँक्यू. ओके. तुम्हाला माहितीये मनोहर सुगंधीचं ओरिजिनल स्पेशल केशर अष्टगंध कसं ओळखायचं ते सांगते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मनोहर सुगंधीचा लोगो, जो प्रत्येक अष्टगंधाच्या डबीवर असतोच. हाच लोगो डबीच्या झाकणावर एम्बॉस केलेला असतो आणि डबीच्या खालच्या बाजूला मनोहर हे नाव एम्बॉस केलेलं असतं. त्यानंतर हा हर दिन मनोहर हर घर मनोहरचा स्टॅम्प. हा स्टॅम्प म्हणजे मनोहर सुगंधीच्या उत्पादनांची ओळखच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लोगोच्याही वर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसेल. हे झाकण उघडल्यानंतर ही डबी सील्ड असल्याचं लक्षात येईल आणि त्या सीलवर सुद्धा मनोहर सुगंधी लिहिलेलं आहे. सील बंद डबी असली तरी अष्टगंधाचा सुगंध येतोच, कारण मनोहर अष्टगंध हे केशर, चंदन आणि कापूर यांनी बनलेलं आहे. सील उघडलेली जर डबी असेल तर ती अजिबात विकत घेऊ नका. डबीवर तुम्हाला मनोहर सुगंधीचा संपूर्ण पत्ता लिहिलेला आढळेल. या सगळ्या गोष्टी मनोहर सुगंधीच्या स्पेशल केशर अष्टगंधाच्या डबीवर तुम्हाला आढळतील. नीट तपासून घ्या आणि मनोहर सुगंधीचं स्पेशल केशर अष्टगंधच खरेदी करा. बाजारात फसवे पर्याय पुष्कळ असले तरी मनोहर पूजेसाठी मनोहर सुगंधीची खरी उत्पादनच विकत घ्या.